पक्ष परिषद बोलवण्याच्या मागचं कारण असं आहे की तालुक्यात माझ्या 2 ठिकाणी सभा झाल्या, शेंदुर्णी आणि पौरमध्ये. त्याच्यानंतर कार्यकर्त्यांचा अत्यंत उत्साह वाढला आणि त्यांनी सांगितलं की भाऊ तुमची सभा जामनेरमध्ये ठेवा. जामनेरमध्ये माझी सभा ठेवली होती, परंतु पवार साहेबांचं हेलिकॉप्टर जायला वेळ होत होता, म्हणून मला जामनेरच्या सभेत पवार साहेबांच्या अगोदर बोलता आलं नाही. त्यांना बोलायचं होतं म्हणून नाही तर मी सभेतच पूर्ण खुलासा करणार होता सर्व गोष्टींचा, पण तिथे मी करू शकलो नाही. आणि म्हणून मी आज असा विचार केला की मी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बहुतेक तालुक्यातील सर्व मतदारापर्यंत किंवा जिल्ह्यातील मतदारापर्यंत माझी बातमी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि झाला शक्य तर तो होईल, कारण की सभा घ्यायला आता वेळ नाही इतका. तर सर्वप्रथम मित्रो, मी आपलं सर्व पत्रकार मित्रांचं या सभेमध्ये हार्दिक स्वागत करतो. सर्व इथे माझ्या या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले त्याच्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. मित्र, तालुक्यात होऊ घातलेल्या 2024च्या या विधानसभा निवडणुकीमध्ये इथे 2 प्रकारचे 2 उमेदवार आहेत. एक गिरीश भाऊ महाजन आणि दुसरे दिलीप खोडके सर. भाऊ आपल्या शब्दावर कधीच टिकत नाही. गिरीश भाऊ त्यांनी म्हटलं होतं निवडणुकीच्या अगोदर की मी तालुक्यात फॉर्म भरल्यानंतर फक्त मी मतदानाच्या दिवशी तालुक्यात येईल, तोपर्यंत मी तालुक्यात येणार नाही. आणि मुंबईच्या पक्ष सोहळ्यामध्ये घोषणा झाली होती की गिरीश भाऊ आम्ही तुम्हाला 1,00,000 मतांनी विजयी करू. फडणवीस साहेबांच्या समोर ती घोषणा झाली आणि तुम्ही तालुक्यात फिरायचं नाही, ही तालुक्याची जबाबदारी आमची आहे. तुम्ही आता महाराष्ट्राच्या नेते आहे आणि तुम्ही महाराष्ट्र समावा, अशी मी मुंबईची पत्रकार परिषद आणि ती घोषणा आणि तो कार्यक्रम मी पाहिला होता पक्ष सोहळ्याचा. नंतर भाऊंनी इथे घोषणा केली की मी येणार नाही, मी फक्त मतदानाच्या दिवशी. परंतु इतकं ते काय घाबरले मला काही वाटत नाही की ते मतदारसंघ सोडायला तयार नाही. 1 मिनिट येऊन जाऊन जामनेर येऊन जाऊन मी रोज विचारतो की भाऊच्या आज पुढे नांदेडला सभा आहे का, पुढे मुंबईला आहे का, पुढे नागपूरला आहे का, पुढे सभांनी जामनेर रोज जामनेर. फक्त इथे जळगाव जिल्ह्यात जवळपास गेले तर 1 तासाला 2 तासाला जातात आणि परत येतात. मुळात ते आपल्या शब्दावर कोणी टिकतच नाही. त्या म्हणतात मी खोटं बोलत नाही, माझे शब्द तोडत नाही. त्यांनी माझं हेच त्यांना आव्हान आहे की तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही बोलता तसं वागत नाही, तर कृपया मी या पत्रकार परिषदेतून तुम्हाला आवाहन करतो की आपण तालुक्यात थांबू नये. दुसरी गोष्ट अशी मित्रांनो की तालुक्याच्या विकासाचा मुद्दा ते नेहमी म्हणतात की मी तालुक्याचा इतका विकास केला, म्हणून मी मतदारसंघात येणार नाही, असं ते म्हणतात की मी तालुक्याचा विकास केला म्हणून मी मतदारसंघात येणार नाही. अहो, तुम्ही थोरात साहेबांची बरोबरी करता, तुम्ही शरद पवार साहेबांची बरोबरी करता, तुम्ही महाराष्ट्राचे नंबर 2चे नेते म्हणवता. तुम्ही तालुक्यात किती फॅक्टरी आणल्या, तुम्ही इंडस्ट्री तालुक्यात उभी केली. त्यांच्याकडे थोरात साहेबांकडे पवार साहेबांकडे 50-50 हजार लोक, 60-60 हजार लोक, 1-1 लाख लोक नोकऱ्यावर आहेत. त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये स्वतःच्या त्यांनी उभे केलेल्या सहकारी कारखान्यामध्ये. आपण तालुक्यात इतक्या वर्षामध्ये एक सहकारी साखर कारखाना उभं करू शकले नाही, एक सूतगिरणी उभी करू शकले नाही. तुम्ही सांगत होते की मी टेक्सटाईल पार्क आणतो, काय पुरवण्या, काय जलवा, काय हलवा, काय मिरवणूक, काय ढोल, काय ताशे, काय पुरवण्या भरून विकासाचे महापुरुष, विकासाचे महामेरू म्हणून काय काय मी ते पुरवण्यामध्ये वाचलं. टेक्सटाईल पार्कची जामनेरमध्ये निर्मिती होणार आणि हजारो लोकांना नोकऱ्या मिळणार. त्या टेक्सटाईल पार्कची घोषणा झाली आहे, बरोबर आहे, पण त्याच्या अगोदर तिथे ज्या जमिनी घेतल्या गेल्या, यांना माहिती होतं तिथे आपल्याला टेक्सटाईल पार्क करायचं आहे, तिथे MIDC करायची आहे. सर्व जमीन त्याच्या जवळच्या लोकांनी अगोदर गरीब शेतकऱ्यांकडून विकत घेतली आणि नंतर तिथे टेक्सटाईल पार्कची MIDCची घोषणा झाली. एखादी कारखाना MIDCचा आला नाही, एखादी टेक्सटाईल पार्क MIDCचा आला नाही. मग असं असताना तुम्ही काय विकास म्हणजे काय? परंतु ते विकासाचं असं दुसरं एक विजन आहे की मी गेल्या 15 वर्षापासून पाहतोय की दर 5 वर्ष झाली की वाघूरच्या लिफ्ट इरिगेशनचं ते उद्घाटन करतात. ते पूर्ण असा हा पट्टा इथून असा जाईल मोयगाव मार्गे, असं पूर्ण हे पूर्ण क्षेत्र मी हरित क्रांती करणार आहे आणि हे पाणी पाचोरा तालुक्यात पोहोचवणार आहे. पाचोरा तालुका सुफलाम करणार आहे आणि येत्या 5 वर्षात आपलं ते काम पूर्ण होणार आहे. पुढच्या 5 वर्षात परत त्याचं त्यांनी हे केलं, उद्घाटन केलं. परत 5 वर्षांनी पुरवणी आली की आता ते लिफ्टचं काम चालू झालंय आणि ते आता 500 ते आपलं बजेट असं आहे की ते बजेटमध्ये 1500 कोटी टाकून घेतले, 2000 कोटी टाकून घेतले, 2500 कोटी टाकून
काय वल्गना, काय घोषणा, काय अतिशोक्ती होते तुमच्या कार्यक्रमाची, किती अतिशोक्ती करावी हे प्रत्येकाचा जनतेचा प्रश्न असतो. जनतेचा फसवणूक किती करायची. ते लिफ्टचा विषय त्यांचा सुटला, मग त्यांनी आणला की मी आता टेक्सटाईल पार्क उभी करतो. टेक्सटाईल पार्क ते करू शकले नाही. मग टेक्सटाईल पार्क करू शकले नाही. तू जामनेरमध्ये तुम्ही आरोग्यमंत्री होतात, तुम्ही मंत्री होतात आरोग्यमंत्री, तुम्ही एक चांगलं हॉस्पिटल जामनेरमध्ये करू शकले नाही. जामनेर पंचक्रोशीत पौडच्या हॉस्पिटलची काय दशा आहे, शेंदुर्णीमध्ये काय आहे, फतेपूरमध्ये काय, जामनेरचं सिव्हिल हॉस्पिटल कसं आहे, तिथे एक सिटी स्कॅनचं मशीन नाही, तिथे एक MRIचं मशीन नाही. तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी अरे ते थोराताकडे त्यांच्याकडे त्यांच्या गावात मोठमोठे हॉस्पिटल आहे जिथे हजार 2,000 लोक सुधारतात. ते तुम्ही तालुक्यात एक आरोग्यमंत्री असताना तुम्ही तालुक्यात एक हॉस्पिटल आणू शकले नाही. एक चांगल्या पद्धतीचं तुम्ही शिक्षण मंत्री पण होता, तेव्हा पण तुम्ही शिक्षण मंत्री काय त्यांच्याकडे एक प्रभाग होता शिक्षण मंत्र्याचा, उच्च तंत्र शिक्षण काहीतरी होता प्रभाग त्यांच्याकडे. तिथे पण तुम्ही एखादी शाळा कॉलेज एखादी कॉलेज तिथे माझ्या जवळच्या शेतकऱ्याचे 1,500 मुलं शिकतील, ते शिकतील ते पण यांना काय मुलं शिकवण्यामध्ये इंटरेस्ट नाही. यांना मुलं, कारण की मुलं जर शिकले तर ते अशा सतरंज्या पट्ट्या उचलणार नाही, पाट्या लावणार नाही, बोर्ड लावणार नाही, शिकले तर हुशार होतील. यांना हुशार ठेवायचं नाही तालुक्याला, यांना तालुक्याला ढब्बू ठेवायचं आहे. या मुलांनी नाचावं, कुदावं, गावं हेच त्यांना आवडतं, दुसरं नाचावं हेच त्यांना आवडतं, दुसरं त्यांना शिकवायचं नाही मुलांना. म्हणून एक चांगलं शाळा सुद्धा आहे काढू शकते. किती दुर्दैव या तालुक्याचं. 30 वर्ष हा काही छोटा पिरियड नाही मित्रांनो, लक्षात घ्या. 30 वर्षाच्या पिरियड मध्ये तुम्ही एक कॉलेज, एक शाळा, एक हॉस्पिटल, अरे इथे तुम्ही मुंबईला इथून पेशंट घेऊन जाता. तुम्ही इतके मंत्री होता, तुमच्याकडे इतकी अब्जोधीश रुपयाची प्रॉपर्टी आहे आणि तुमचं सरकारमध्ये एवढं वजन आहे. एक चांगलं हॉस्पिटल, सुंदर 30 वर्षात तुम्ही तालुक्यात काय विकास काय केला. आणि विकासाच्या नावाने म्हणतात की मला लोक 1 लाख मतं निवडून देतील. असं काय झालंय सर. आता तिथे काही लोकांनी तिच्यात पक्षप्रवेश केला विकासाच्या नावाखाली. ते इतक्या दिवस तेच सांगत होते की यांचं काय, कोण झकास आणि कोण भकास, ते सांगत होते, ते घोषणा करत होते. त्यांनी काय ऐकायचं, तालुक्याचा विकास म्हणजे काय, हा विकासाचा मुद्दा त्यांचा हा एकदम भूलथापा मारणारा मुद्दा आहे. गेल्या 30 वर्षापासून तुम्ही या तालुक्याच्या युवकांचं, सर्व लोकांचं तुम्ही शोषण करतात. एकही विकास म्हणून तुम्ही जामनेर तालुक्यात केलेला दाखवा आणि 1 लाख रुपये मिळवा. होती ती स्टार्च फॅक्टरी चालत होती, त्या स्टार्च फॅक्टरीला त्यांनी इतका त्रास दिला त्या मालकाला, राजू अग्रवालला. तो काही दिवस त्याने 14 पर्यंत फॅक्टरी चालू ठेवली. पण जेव्हा 14 मध्ये हे आपले भाऊ मंत्री झाले त्यावेळेस त्याने स्वतः फॅक्टरीला कुलूप लावून तो पळून गेला इथून. म्हणजे मला इतका त्रास आहे, इथे कारखाना चालवणं मुश्किल झालं. हा यांचा विकास आहे का. दुसरी गोष्ट, आता ते काय त्यांचं विजन चालू आहे प्रचाराचं. प्रचारामध्ये ते मुद्दा काय असतो त्यांचा की मोदींना आपल्याला महाशक्ती करायचं आहे, मोदींचं विजन बदलायचं, मोदीच्या विजनला जोडायचं आहे, अमित शहाना महाशक्ती करायचं आहे, या देशाला महाशक्ती करायचं आहे. या देशाला तुम्ही कसं काय महाशक्ती करू शकता. काय त्यांच्यासाठी काय योजना काय आहे, विकास झाला, विकास तुम्ही करू शकते नाही. आता शेतीमालाच्या भावात अजिबात बोलायला तयार नाही. त्यांनी शेतीसाठी उपोषण केलं, त्यांनीच कापसासाठी किती 12 वर्षापूर्वी उपोषण केलं की 7,000चा भाव मिळावा, 6,000चा भाव मिळा. माझ्या शेतकरी राजाला 12 वर्षानंतर सुद्धा तो भाव मिळत नाहीये. तेव्हा तेव्हा 400 रुपये युरियाचे भाव होते, ती युरियाची बॅग 1,600 रुपये झाली. तोपर्यंत म्हणजे उत्पादन खर्च तेव्हा 3 रुपये वेचाई होती, आता 10-12 रुपये वेचाई झाली. त्यावेळेला बियाण्याचे भाव कमी होते, आता बियाण्याचे भाव वाढले. म्हणजे उत्पादन खर्च हा शेतकऱ्याचा तेव्हापासून वाढला आणि भाव तिथल्या तिथे. हे चीड येण्यासारखं नाहीये का. शेतकऱ्याला वाटत नाही का की आपली इतकी फसवणूक होते, तर यांच्या विरुद्ध शेतकऱ्यांनी रोष व्यक्त करावा अशी माझी प्रत्येक तालुक्यातल्या शेतकऱ्याला विनंती आहे की तुमचं उत्पादन खर्च आणि तुमचे उत्पादन करणे म्हणजे माल खरेदी करण्याचे भाव याच्यात किती तफावत आहे. त्यावेळेस 12 मध्ये जे भाव होते ते भाव आज ते देऊ शकत नाही. 24 लागलं, 12 वर्ष झाले. तुम्हाला काही वाटत नाही की तुम्ही उपोषण करता, तुम्ही त्यांच्यासाठी बोला माझा शेतकरी राजा, माझा शेतकरी राजा, माझा. आता तुमचा शेतकरी राजा कुठे गेला त्याचं बोला, त्याच्यावर एखादी सभेत बोला. महागाईवर ते चक्क बोलायला तयार. तेलाचे भाव 100 ते 150 झाले, साखरचे भाव वाढले, तुरीची डाळ वाढली, चहा पत्ती वाढली. दैनिक जीवनात ज्या एका सर्वसामान्य माणसाला ज्या ज्या वस्तू लागतात त्या सर्व वस्तूचे भाव गगनाला पोहोचले. हे त्याच्यावर एक शब्द बोलायला नाही सभेमध्ये. अरे इमानी पर्यंत बोला, जे काय बोलायचं असेल. मोदीची महासत्ता हे काही लोकांना खाऊ घालणार नाहीये. तुम्ही लोकांच्या हिताबद्दल बोला, लोकांबद्दल बोला की लोकांचं आपण काय भलं केलं. म्हणजे तुम्ही विकास केला नाही,
तुम्ही मालाच्या भावावर तुमचं नियंत्रण नाही, शेतीमालाच्या भावावर तुमचं नियंत्रण नाही, आणि तुम्ही गप्पा मारतात की मला लोक 1 लाख मतं निवडून देतील. खोडके माझ्या बरोबरीचा उमेदवारांनी जर हलका उमेदवार दिला आहे, भारी झाला असता जरा बरं झालं असतं अजित पवार सारखा. अहो लोक जनता ही, तुम्ही जनतेच्या भावनेशी खेळू नका. जे माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही जनतेच्या भावनेशी खेळू नका, जनतेची फसवणूक करू नका. ते बोलू शकत नाही काही लोक तालुक्यात म्हणून ठीक आहे, परंतु माझं सर्व शेतकरी मित्रांना, सर्व गावकऱ्यांना, सर्व तालुक्यात वासियांना जाहीर आव्हान आणि विनंती आहे की अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही हा विचार नाही केला तर हे किती महागात पडणार आहे पुढे चालून, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ते ह्या सर्व गोष्टी तर बोलतच नाही मित्र झाली आहे. आणि हे बेरोजगारीच्या बद्दल एक शब्द बोलायला तयार नाही की बा आपण या बेरोजगारीवर काही बोलावं. मी त्यांनाच नाही, माझं चॅलेंज आहे त्यांनी जाहीर करावं पेपरामध्ये किंवा त्यांची घोषणापत्रामध्ये त्यांनी जाहीर करावं की त्यांनी जामनेर तालुक्यात किती लोकांना परमनंट नोकरी दिली आहे. मी सांगतो किती त्यांनी वंजारी लोकांना मुलांना नोकऱ्या दिल्या आहे, किती धनगर समाजाच्या मुलांना नोकऱ्या दिल्या आहे, किती माळी समाजाच्या मुलांना नोकऱ्या दिल्या आहे, किती तेली समाजाच्या मुलांना नोकरी दिल्या आहे, किती मराठा समाजाच्या मुलांना. अनेक जाती धर्माचे लोक, 26 जातीचे लोक आपल्या ह्या शहरात आणि इकडे तिकडे राहतात. ह्याच्यापैकी एक विशिष्ट समाज जर सोडला तर त्यांनी किती लोकांना नोकऱ्या दिल्या आहे हे त्यांनी पहिले जाहीर करावं. त्यांच्यापेक्षा जास्त रोजगार मी दिले. मला खंत आहे काही गोष्टीची की ज्यांना आम्ही रोजगार देते, काही थोडेफार लोक आमचं ऐकत नाही आज पण, ठीक आहे, त्यांचा मर्जीचा प्रश्न आहे. परंतु आम्ही काही गरिबांच्या मुलांना लावलंय, काही गरिबाच्या मुलांना पोटाला लावलंय, काही त्यांचे अशी आम्ही बुथडे तोडले नाही कोणाचे, आणि आम्ही तोडले असेल तर आम्ही भरू. आम्ही ना लय गरिबाच्या मुलं, तुम्ही किती लोकांना रोजगार दिला, काय केलं, काय दिवे लावले, ह्याच्याबद्दल एक शब्द ते बोलत नाही. तुमच्या समाज सांगतो मित्र, यांनी गेल्या 30 वर्षापासून हे मंत्री आहेत, जलसंपदा खातं यांच्याकडे, बरोबर आहे. 30 वर्षामध्ये आता म्हणतात ते पौरमध्ये पाणी जात आहे, अजून गेलं नाही. 30 वर्ष, अरे तुम्ही काय करत काय होतं 10 वर्ष मंत्री केलं काय? तुम्ही 30 वर्ष पौरला पाणी वाजवू शकली नाही इतक्या मोठ्या गावाला. मालदवाडी गाव माझं मी तिथला राहणार आहे. 30 वर्षापासून त्या मालदवाडी गावामध्ये पाणी नाही. गेल्या 3 वर्षापासून त्या पूर्ण मालदवाडी गावाला आम्ही आमच्या विहिरीहून सर्व ढोरांना, सर्व लोकांना, सर्वांना आमची बागायत शेती आम्ही बंद, मी माझ्या भावात सांगतो की आपली बागायत शेती बाजूला ठेवू. अगोदर गावाला पाणी पास. खडकीमध्ये रमेश नाईक त्यांचे सरपंच आहे. आता खडकीमध्ये रमेश नाईक सरपंच आहे. अहो सांगायला शरम वाटते. ते रमेश नाईक माझ्याकडे आले, म्हणे भाऊ तुमच्या विहिरीचं पाणी मला पण लागेल. म्हटलं का बरं? तर म्हणे बा आमच्या खडकी गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे. अरे म्हटलं तू जलसंपदा मंत्र्याचा कार्यकर्ता, सरपंच त्या गावचा, पण त्या गावाला पाणी आणू शकला नाही तू 25 वर्षात, मग कशासाठी त्यांच्या मागे फिरतो? मी रमेश नाईकला प्रश्न घ्या, पण म्हणलं पहा लक्ष घे, तुझ्या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, तुझ्या पाणी नाहीये, माझ्या विरून तू पाणी घेऊन जा. माझं एक स्पेशल बोर्ड देतो, माझं तुला मोटर देतो, कनेक्शन देतो, तुला लागलं काही पाहिजे तर ते पण मी देतो, पण तुझ्या गावात तू पहिले पाणी घेऊन जा. की पाण्यापेक्षा पाणी पाजणं गुरांना, ढोरांना, लोकांना याच्यापेक्षा कोणता दुसरा धर्म चांगला असू शकत नाही. तुम्ही जर इतके मंत्री, इतका विकास, आम्ही तालुक्यात फिरणार नाही, मी गावात जाणार नाही, माझी कार्यकर्त्यांची फळी आहे. अरे कार्यकर्ते म्हणजे जनता नाही आहे. जनता हा वेगळा प्रश्न आहे, कार्यकर्ता हा वेगळा प्रश्न आहे. जनतेच्या भावनेशी तुम्ही खेळताय. त्यांच्या घरी तुम्ही पाणी देत नाही 30 वर्ष. 30 वर्षापर्यंत तुम्ही योजना तालुक्यात पोहोचू शकले नाही, मग कशासाठी असे तुम्ही काय विकास काय? 30 वर्ष लोकांना किती लंबा पिरियड होतो. त्यांना ते म्हणतात की मी कोण याची विचार नको करा तुम्ही. भाऊ आमदार झाले त्यावेळेस मी पण त्यांच्यासोबत होतो. तेव्हा नायजू शेठ लकडीवाले आमच्या मुस्लिम समाजाचे नेते एकच होता एकमेव, नायजू शेठ त्यांचा झेंडा घेऊन फिरणारा, टोपी घेऊन फिरणारा. तो दिल्ली लोड हो गई, हा काय असतो. तर नायजू शेठचं थोडंसं काही झालं, लगेच त्या नायजू शेठला असं दुधातून कसं काढून भेटतात तसं काढून फेकून दिलं. तो मुस्ताक शेठ आमचा, त्याच्यावर भुसावळमध्ये गुन्हा दाखल झाला. यांना माहित होतं की तिथे मुस्ताक शेठ आहे. हा मुस्ताक शेठची इतका आदर करत होते, सन्मान करत होते. आपण ज्या माणसाचा आदर करतो त्या माणसावर गुन्हा दाखल झाला तेव्हा त्याला तुम्हाला मुस्ताक शेठ असतो आठवला नाही. मुस्ताक शेठला घराच्या बाहेर 4-4 तास उभा असतो, त्याला भेटायला बोलला तुम्हाला वेळ नसतो. आता रोज सकाळ दिवस निघाला की मोहल्ल्यात, संध्याकाळी भी मोहल्ल्यात, चलो मेरे को तुम 3000 वोट तो भी डालो, मेरे को 6000 वोट तो भी डालो. अरे भाई तुमको शिवाय के टाइम में मुसलमान के मत नहीं होना था, तुमको किसको मिलने को टाइम नहीं, फुर्सत नहीं. अभी बोलते कि 3000 वोट डालो, 6000 वोट डालो, मैं इतने पैसे भेज दूंगा, मैं 10,000 वोट से पैसे भेज दूंगा, मैं 8,000 वोट पुलिस से पैसे भेज दूंगा. आता लोक हे सर्व कंटाळले होते 30 वर्षात.
विकास नाही आहे म्हणून या भूल दाबा मारू नका. आता फेमस होते आमदार की भाऊ टपरीवरचे आमदार झाले. इथे अनेक लोकांच्या गरीब ह्या सदुलिंगापासून अशा बऱ्याच लोकांच्या इथे टपऱ्या होत्या. अशोक गिवराळे आमचे ते बिचारे सर्व रोजंदारी पोट भरत होते या टपऱ्यामध्ये. या सर्व टपऱ्या उचलल्या तेव्हा म्हणे मी त्या बीओटी कॉम्प्लेक्स म्हणतोय की त्या टपरी धारकांची यादी तयार करून ठेवली. यांना स्वप्न दाखवले की तुमची यादी तयार आहे, बीओटी कॉम्प्लेक्स तयार झाली, तुम्हाला टपरीवाल्यांना जागा देऊ आणि बाकीचं आम्ही डेव्हलप करू. एक तरी टपरीवाल्यांनी बीओटी कॉम्प्लेक्स जागा दिली का? एकाला तरी दिली का त्यांनी? दाखवावं. आणि ज्यांना दिल्या असतील त्यांना 30 लाख 40 लाख 50 लाखाचा रेट घेतला. तुम्ही स्वतः ते कॉम्प्लेक्स बनवलं कठोरच्या भागीदारीत, तिच्यात तुम्ही 200 कोटी कमवले. तुम्ही त्या टपरी धारकासाठी 5-50 कोटी रुपये सोडू शकते नसते का? ठीक आहे, चला तिथे नाही सोडली. कन्या शाळेत 250 दुकानं बनवली. तिथे त्या दुकानाचा वाद पहिले त्या टपऱ्या ज्या आहेत त्या टपरी मार्केटला पण स्टे होतो. जो बजरंगपुरे जो टपरी मार्केट होतो ना त्याला पण आज पण स्टे आहे. तुम्हाला मी सांगतो, जर सरकार आपलं आलं तर तिथे परत टपऱ्या बांधून दाखवून मी त्या तिथे नाही टपऱ्या बांधल्या तर मला 5,000 नका बांधला. जे तिथे स्टे असताना त्या टपऱ्या त्या गरीब लोकांच्या पाडून टाकल्या. आमच्या पण दुकानात त्या लाईन मध्ये होता, मग आमच्या दुकानात का परत पाडले? स्टे सर्वांना होता. 38 दुकानाला स्टे होता. त्या टपऱ्यावाले गरीब लोक आहेत, स्वतःची ती बँकेची बिल्डिंग पाडली म्हणून घाबरून गेले. त्यांनी त्या सर्व टपऱ्या तोडून टाकल्या, काढून घेतल्या बिचाऱ्यांनी. आमच्या दुकानाचं काय तिरपा करू शकले? भारत दुकान तर कधीपासून टार्गेट होतं 3 वर्षापासून. 3 वर्षापासून म्हणजे आता पाडतो 4 महिन्यात, आता पाडतो 2 महिन्यात, आता पाडतो 1 वर्षात. किरापत लागली का? ते बिचाराचे समोरचे शास्त्री मार्केटमध्ये लोक गरीब होते. मी त्यांना सांगत होतो की तुम्ही एक जनतरी मला वकील पत्र असं द्या, तुमचं मार्केट कधी पडू दिलं मला माझ्या बापाच्या होणार नका सांगत. पण आता लोक घाबरतात, सर्वसामान्य माणूस हा घाबरतो अशा दडपशाहीला. ह्या दडपशाहीला घाबरून जर लोक असं करत असतील आणि तरी इतकी दडपशाही असल्यावर त्यांना मतदान करत असतील तर मला लोकांचं पण कौतुक करावं लागेल. काय त्या टपरी धारकांचे हाल? स्वतःच्या मुलीचं लग्न त्या ज्या 5 दिवस सर्व टपऱ्या गाड्या बंद, ज्या गाड्या लावल्या त्यांच्या गाड्यावर जेसीबी मारले. त्या सरकारी दवाखान्यात गाड्या लावल्या, गुरांच्या दवाखान्यात तिथे जेसीबी जाऊन गाड्या तोडल्या. हा किती गरीबावर अन्याय, किती भाजीपाल्यावर अन्याय, किती बिचारे रोजंदारी फ्रूटवाल्यावर अन्याय. हा अन्याय हा दडपशाहीच्या रूपात नाही का? तुमच्या मुलीचं लग्न 5 दिवस कशाला तुम्ही त्या टपऱ्या बंद करताय, त्या गाड्या तोडताय? त्यांचे 1000 रुपये रोज तुम्हाला त्यांचे 5-5 हजार गेले. अरे आज तुम्ही त्यांच्याकडे 20-20 हजार रुपये घेऊन जा मतदानासाठी, ते पैसे ठेवून घेणारे पण तुम्हाला मतदान करणार नाही हे लक्षात घ्या. तुम्ही काय म्हणजे प्रत्येक वेळेस माणसाने विचार केला पाहिजे की आपण कुणाला अन्याय करतोय, कशा पद्धतीने. तर ते त्यांना अजूनही जमत नाही आहे. तिथे सुरेदारजी बँकेसमोर सोड्याची गाडी लागते. त्या किरण शिंदेने त्या सोड्यावाल्याला डायरेक्ट अशाच दंडाने मारलो. काय कारण त्याला एवढं दडपशाही करण्याचं? पीआय काय दंड? तो सोडावाला तिथे बिचारा गाडी लावून पोट भरतो आपलं रोज. अनेक लोक गाड्या लावून पोट भरतात. तुम्ही पोलिसांबाबत त्यांना दंड मारायला होता. मारून म्हणता भाऊच्या घरी पाठव, भाऊ भेटायला मागेल. हे तिथे असे बसले. आता काय झालं? मारतात ना. अरे चुकीचं काम केलं का शिंदे? तुम्ही मारायला नाही पाहिजे नव्हतं. कसं काय मारलं माझ्या कार्यकर्त्याला? तिकडे त्याला म्हणतात की बहुत अच्छा करा मारा. डुप्लिकेट राजकारण कायसाठी? त्या गरीबाच्या भावनेसाठी घेताय तुम्ही. मित्र हे त्यांनी काम बंद करावं. गांधी चौकात ईश्वरप्पा वाघींच्या प्रचारार्थ त्या सभेमध्ये यांनी घोषणा केली की मला मुस्लिमांचे मत नको, मुस्लिम त्यांचे बसले ते निघून जावं, मला मुस्लिमांच्या मताची गरज नाहीये. अरे त्या ईश्वरबागच्या मुस्लिम लोकांमध्ये इतके संबंध होते की डोळे बंद करून त्याला 1000 लोक मत देणार होते कमीत कमी. तो पडला 550 ने. त्याला 1000 मतं मुस्लिम समाजाची मिळणार होती. पण त्यावेळेस त्याला कशा पद्धतीने पाडलं? त्याला मुस्लिमांची मतं नको म्हणून तिथून हुसकवलं आणि ईश्वरचा गेम झाला. 550 मतांनी ईश्वर पडला. हे दलाली पुढे केली, कोणा केली आहे दलाली? तिसरी दलाली सांगतो यांची काय. हे यांच्या बोरा परिवाराच्या बाबतीत राजू बोरांच्या मिसेस नगरपालिकेला वार्ड नंबर 9 मध्ये 9 लाखाच्या बाईच्या विरुद्ध उभ्या होत्या. 9 लाखाची जी महेंद्र तेव्हा लेडीज आरक्षण होतं, लेडीज नगराध्यक्ष खुलं आरक्षण होतं. तर महेंद्र 9 लाखाची बाई वर्सेस राजू बोराची बाई, आम्ही यांच्याकडून बीजेपीकडून महेंद्र 9 लाखाची बाई उभी. मग काय 9 लाखाच्या मनात असं आलं, त्यांनी सहज बोलतात. ते काही राजकीय लोक नाही, ते धंद्यावाले लोक. ते बोलता बोलले की बा जर आपली बॉडी आली तर आमच्या घरच्या बाईला पहिलं नगराध्यक्ष पद द्या भाऊ तुम्ही. त्यांनी त्यांना सांगितलं हो देईल. मग ते जोशमध्ये आले. त्यांनी बाई ते अगोदर उभं करत नव्हते बाईंना. मग त्यांनी राजूपुराच्या मिसेस विरुद्ध ती बाई उभी केली. यांनी यशवंतराव बाजीरावच्या वळ्यात बसून सेटलमेंट करून घेतलं की तू ये मेरी बाई को क्लिअर कर दे, कारण की राजू शेठची शीट डोक्यात आली होती. आता हे दलाल त्यांनी आम्हाला सांगितली, आम्हाला माहित नव्हतं. मग दलाल हाय कोण नेमकं तालुक्यात? आम्ही पारस अशी दलाली कुणी केली दाखवाय काही दलाली.
एक दलाली गांधी चौकात फाशी केली. हे धंदे दलालीचे माझे नाही, ज्यांचे आहे ते त्यांनी बोलावं त्यांच्या विरुद्ध. माझ्या विरुद्ध त्यांनी बोलू नये की मी दलाल आहे. प्रश्न झाला 10-20 लाख रुपयांमध्ये विकण्याचा, ते बोलले 10-20 लाखात ही विकल्या जातात. त्यांनी सांगावं कधी की त्यांच्याकडे 10 लाख 5 लाख 2 लाख 1 लाख घ्यायला पार्थ गेला का, त्यांचं घर पाहिलं का, आजपर्यंत घर कसं हे पण पार्थ पाहिलं नाही. आम्हाला दलाल बोलण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? आमची किंमत काय करणार तुम्ही की यांची लायकी काय, हे वार्डात निवडून येऊ शकत नाही, यांची नगरसेवक होण्याची लायकी नाही. हे जेटी हॉस्पिटल आहे मुंबईला, तिथे सुरेशदादा ऍडमिट होते. सुरेशदादा तेव्हा गुन्हा दाखल होता, ती अटक झालेली होती 2014 मध्ये. तिथे हॉस्पिटलला गेले, यांनी सुरेशदादाला सांगितलं चूतिया पारा से वो खड़ा रहेगा, बोले वहां उसको पूरे पर घूमने दूंगा नहीं, उसको बुत लगाने दूंगा नहीं, उसको टेबल लगा के दूंगा नहीं, उसको 100 मत गिरने की नहीं. या त्यांनी सुरेशदादांना सांगितलं. आता मी दादांना प्रेमी कार्यकर्ता होतो, दादांनी मला दुसऱ्या दिवशी बोलवलं. मी गेलो होतो, दादा काय झालं त्यामुळे काल गिरीश आला होता, त्यांनी सांगितलं की बाबा तुझी तिथे काही परिस्थिती बरोबर नाहीये, त्या वार्डात तू काही उभा राहू नको, तू तुझ्या गल्लीच्या वार्डात उभा राहा. कशाला तिकडे जाऊन? तर बाबूजीनं सुरेशदादांचं पण बोलणं झालं होतं. बाबूजी म्हणतो ऐकत नाही, तो म्हणतो मी अपने गले में कुत्ता भी शेर रहता, मैं ऐसे जगह जाके खड़ा रहूंगा की ज्या इनको घुमा घुमा के मारूंगा. मी सुरेशदादांना सांगितलं असं. दादा तू असं काय बोलतो, तो म्हणजे तुला टेबल लावू देणार नाही, तो तुला ते 100 मतं पडणार नाही. म्हटलं दादा जेव्हा विजय मला मिळेल मी तेव्हा तुम्हाला भेटायला येईल. ते काय म्हणता काय नाही म्हणता याच्याकडे मला ते लक्ष द्यायचं नाही, परंतु माझा विजय हा पुऱ्यावर निश्चित आहे. तर तू इतक्या कसल्या कॉन्फिडन्स मध्ये? म्हटलं मला माहिती आहे आणि हे माझी लायकी करतात. मी तिथे 1000 मतांनी निवडून आलो, त्या मायबाप जनतेने पुण्यावरच्या 1000 मतांनी निवडून आलो. मी आजपर्यंत सर्व पुण्यावरची जनता जेव्हा माझ्याकडे येते, मी 2 ठिकाणी इलेक्शन लढलो. एक गणेशवाडीमध्ये लढलो होतो पहिले ग्रामपंचायतच्या टायमाला, नंतर मी पुण्यावर लढलो. मी गणेशवाडीच्या लोकांची कधी उपकार आजपर्यंत भुललेलो नाहीये आणि पुण्यावरच्या सर्वसामान्य माणसाची उपकार मी भुललेलो नाही. ते जेव्हा केव्हा माझ्याकडे येतात, तो माझा हक्काचा माणूस, घरचा माणूस, त्यांच्यामुळे मी नगराध्यक्ष झालो. पुण्यावरच्या तिथे मी 1000 मतांनी निवडून आलो. तुमच्या नाकावर टिचून मी नगराध्यक्ष झालो. आणि आमची लायकी करतो की तू वार्डात निवडून येऊ शकत नाही, यांनी वार्डात निवडून येऊन दाखवा. अरे त्या शरद पवारच्या मुलीवर बोलत होते, सुप्रिया सुळे निवडून येत नाही, तिने निवडून येऊन दाखवावं, आणावं शरद पवारनी, त्या मुलीला स्वतःच्या मुलीला निवडून आणावं हे सांगत होते. आणि उद्धव ठाकरेंनी 2-3 सीटा आणून दाखवा, एक दोन सीटा आणून दाखवा उद्धव ठाकरेंनी. काय झालं? लोकसभेत शरद पवारने एवढं मोठं बखाडा आणलं, उद्धव ठाकरेंनी एवढं मोठं बखाडा आणलं, आपण नाक घशी पडले, तोंड घशी पडले. कशाला बोलायचं असं बोलून फायदा काय? म्हणजे तुम्ही लोकांच्या लायक्या काढता, लोकांना तुमची लायकी का त्यांच्यावर बोलायची? आमची लायकी काढता तुम्ही, तुमची लायकी त्यांच्या पवार साहेबांवर आणि उद्धव साहेबांवर बोलायची लायकी का तुमची? तुम्ही आत्मपरीक्षण करायचं. मला तुम्हाला हेच म्हणणं मित्र की आता प्रत्येक वेळेस काम केलं मुस्लिम मोहल्ल्यात, मी विकास केला. काय विकास केला मुस्लिम मोहल्ल्यात? मुस्लिम मोहल्ल्यात इकडची उर्दू शाळा तोडली. इथे त्यांचं टेंडर होतं खडोळच्या भागीरथी, म्हणजे ते त्यांनी 100 कोटी कमवले. तिथे ती 2 कोटीची त्यांना शाळा बांधून दिली. ती शाळा अजून त्यांच्या नावावर नाहीये. ती शाळा त्यांना 2 कोटीची बांधली. अरे शाळेत मुलं लहान खेळायला लागतं, तुम्ही लहान शाळेत खेळले तुम्ही, त्या मुलांना ग्राउंड लागतं, त्या मुलांना पार्किंग लागते, तिथे पार्किंगची सुविधा नाही, तिथे त्या मुलांना खेळायला ग्राउंड नाही. आणि तो त्या शाळेबद्दल असे मान्य बच्चों के लिए ऐसी स्कूल बना दी. हा विकास आहे का? आणि जे डोम गिम काय केले असतील ते सरकारी पैशातून होतात, तुमच्या पैशातून होत नाही, स्वतःच्या पैशातून. मी सांगतो आम्ही मुस्लिम समाजासाठी काय केलं. आमची प्लॉटिंग एरिया होता तिथे, आम्ही 10,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट तिथे त्यांना दिला मशिदीसाठी. त्यांच्याकडनं काहीच न घेता 786 रुपयात तो प्लॉट आजच्या किंमतीमध्ये 2 कोटी रुपयाचा आहे. त्यावेळेस तो प्लॉट 1,00,000-1.5 लाखाचा असेल, 2 लाखाचा असेल. आम्ही आमच्या स्वतःच्या पैशाचं दिलं. शाळेला एम्युनिटी स्पेस होता माझा त्या जागेमध्ये, 18,000 स्क्वेअर फूटची का 15,000 स्क्वेअर फूटची माझी एम्युनिटी होती. ते हाजी साहेब कादीर होते त्यावेळेस, ते माझ्याकडे आले, बोले वो वहाँ 60 के भाव चले, हम तुमको 30 के भाव से पैसे दे देंगे, वो एम्युनिटी स्कूल के बच्चों के लिए हमको दे दो. बोला हाजी साहब 1 रुपया भी नहीं, 786 रुपये रखते हैं जेब में. क्या? हाँ बोले मेरे जेब में. यार रख दे. बोला 786 रुपये वहाँ खरीदी कर लिखने को जा, मैं कल सवेरे सहाय करने को आ जाऊंगा. दुसऱ्या दिवशी तुम्ही सहाय करून दिल्या, 786 रुपयात त्यांनी आम्ही दिली. आमच्या स्वतःच्या पैशाची दिली, सरकारच्या पैशाची दिली, स्वतःची प्रॉपर्टी दिली. तुम्ही काय दिली स्वतःची प्रॉपर्टी अशी मुस्लिम समाजासाठी? एखादी दाखवा ना की मी मुस्लिम समाजासाठी माझी प्रॉपर्टी दिली, यांचं हे डेव्हलपमेंट केलं. हे डोम बांधणं, कंपाऊंड वॉल बांधणं आणि ते पार्किंग बांधणं, हे काय तुमच्या घराच्या पैशातून करता का तुम्ही? सरकार आता म्हणतात ते पौरमध्ये पाणी जात आहे, अजून गेलं नाही. 30 वर्ष. अरे तुम्ही काय करत काय होतं? 10 वर्ष मंत्री केलं काय? तुम्ही 30 वर्ष पौरला पाणी वाजवू शकली नाही इतक्या मोठ्या गावाला.
मालगाडी गाव माझं मी तिथला राहणार आहे. 30 वर्षापासून त्या मालगाडी गावामध्ये पाणी नाही. गेल्या 3 वर्षापासून त्या पूर्ण मालगाडी गावाला आम्ही आमच्या विहिरीहून सर्व ढोरांना, सर्व लोकांना, सर्वांना आमची बागायत शेती आम्ही बंद. मी माझ्या भावाला सांगितलं की आपली बागायत शेती बाजूला ठेवू. अगोदर गावाला पाणी पास. खडकीमध्ये रमेश नाईक त्यांचे सरपंच आहे. आता खडकीमध्ये रमेश नाईक सरपंच आहे. अहो सांगायला शरम वाटते. ते रमेश नाईक माझ्याकडे आले, म्हणे भाऊ तुमच्या विहिरीचं पाणी मला पण लागेल. म्हटलं का बरं? तर म्हणे बा आमच्या खडकी गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे. अरे म्हटलं तू जलसंपदा मंत्र्याचा कार्यकर्ता, सरपंच त्या गावचा, पण त्या गावाला पाणी आणू शकला नाही तू 25 वर्षात. मग कशासाठी त्यांच्या मागे फिरतो? मी रमेश नाईकला प्रश्न घ्या, पण म्हणलं पहा लक्ष घे, तुझ्या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, तुझ्या पाणी नाहीये, माझ्या विरून तू पाणी घेऊन जा. माझं एक स्पेशल बोर्ड देतो, माझं तुला मोटर देतो, कनेक्शन देतो, तुला लागलं काही पाहिजे तर ते पण मी देतो. पण तुझ्या गावात तू पहिले पाणी घेऊन जा. पाण्यापेक्षा पाणी पाजणं गुरांना, ढोरांना, लोकांना याच्यापेक्षा कोणता दुसरा धर्म चांगला असू शकत नाही. तुम्ही जर इतके मंत्री, इतका विकास, आम्ही तालुक्यात फिरणार नाही, मी गावात जाणार नाही, माझी कार्यकर्त्यांची फळी आहे. अरे कार्यकर्ते म्हणजे जनता नाही आहे. जनता हा वेगळा प्रश्न आहे, कार्यकर्ता हा वेगळा प्रश्न आहे. जनतेच्या भावनेशी तुम्ही खेळताय. त्यांच्या घरी तुम्ही पाणी देत नाही 30 वर्ष. 30 वर्षापर्यंत तुम्ही योजना तालुक्यात पोहोचू शकले नाही. मग कशासाठी असे तुम्ही काय विकास काय? 30 वर्ष लोकांना किती रमाप्रिय होतो. त्यांना ते म्हणतात की मी कोणावर अन्याय केला नाही, मी नीच राजकारण केलं नाही, मी खालच्या थराचं राजकारण करत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. ते एकदम शुद्ध चारित्र्यवान राजकारण करतात. ते असं खाली जाऊन पुढेच राजकारण करत नाही. त्यांचं राजकारण करण्याची पद्धत एकदम शुद्ध आणि शुद्ध आहे. आपण ते शेतकी संघामध्ये, त्या शेतकी संघामध्ये काही अपार झाला त्या कर्मचाऱ्यांनी केला. तिथल्या कर्मचाऱ्यांनी, त्या संचालक मंडळाला काही दोष नाही. आता मी कोणची संस्था चालवतोय, माझ्या कर्मचाऱ्यांना रात्रीच्या रात्री काहीतरी अपार केला, याला मी दोषी आहे का? सत्याला जाणून घ्या ना. बरं सत्याला जाणून ते झालं, सर्व झालं. 9 डायरेक्टर त्यांचे होते भाजपचे, आणि बाकीचे डायरेक्टर बाबूजींचे होते. ते भगवान हरी पाटील कासलीचे वयस्कर माणूस, भगवान कुर्ली वयस्कर माणूस, नाना राजमल, प्रताप भीमराव, देवसिंग नाईक असे लोक सर्व होते तिच्या डायरेक्टर. त्या फक्त तेवढ्या डायरेक्टरना पकडून जेलमध्ये ठेवलं 2-3 दिवस. स्वतःचे डायरेक्टर बाहेर ठेवले होते, कारण की प्रशासन त्यांच्या ताब्यात होतं. त्या लोकांना भाग पाडलं. ते 9-5 लोक तिथे बसून ठेवले जेलमध्ये 3 दिवस. त्यांना म्हणजे भाजपमध्ये प्रवेश करा, नाही इथे सळावं लागेल. हे राजकारण तुम्ही कोणत्या पद्धतीचं राजकारण आहे? काय राजकारण करताय? तुम्हाला त्याच्यानंतर पुढे जाऊन सांगतो. माझ्यावर पोस्कोचा त्यांनी गुन्हा दाखल केला, मला मान्य आहे. मी जर पाप केला असेल पोस्को सारखा, तर तो गुन्हा माझ्यावर नक्की दाखल झाला पाहिजे, हे मला मान्य आहे. मी जर केला असेल तर, पण मी ते केलं नाही. माझ्यावर तुझी माझी लढाई, माझ्यावर गुन्हा दाखल कर. माझ्या पोराचं नाव टाकलं तिच्या, आमच्या सुनबाईचं नाव तिच्यात टाकलं. इतकं नीच, हिच्यापेक्षा काय नीच असू शकतं? एक पोस्कोचा गुन्हा तुम्ही अशा पद्धतीने दाखल करणार चांगल्या लोकांवरती, आणि लोकांना काय सांगता अजून, अब देखो कैसा आता मेरे दरवाजे पे भावा, यहाँ से नाक घसरते आएगा, मेरे जूते तक आएगा, बोले नाक घसरते मेरे पास, जब उसकी मजा नहीं बोले उसकी कैसी मुझको कैसे सुनाता करके मैं भाई ये पद्धत गुन्हा दाखल करून माझ्या दारात येईल, माझ्या नाक रटते. अरे मरना पसंद करतो, मर जाऊंगा, कट जाऊंगा. अभी तक तो तेरा दरवाजा देखा नहीं है, आगे भी नहीं देखूंगा. लेकिन तू अगर इस पद्धत से राजकारण करेगा और बोलता की मी कोणत्या पद्धतीने राजकारण केलं? घोटाळे, सर्वात जास्त घोटाळे कोणी केले त्यांनी. मी तुम्हाला नीच करणार राजकारणामध्ये. आता त्या पवन राखाची बाई आमच्या एका संस्थेमध्ये पवन राखा डायरेक्टर, त्या संस्थेत तो पवन राखा त्यांच्या बाजून रजिस्टरवर सही करत नव्हता. महावीर जयंतीच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता 6 वाजता तिला पोलीस लोक उचलून घेऊन गेले घरून. त्याला तिथे पोलीस स्टेशनला बाईला बसवून ठेवलं. आमच्या संघाचे लोक महावीर जयंतीचा दिवस होता म्हणून आमचे जे 400-500 बाया गेले, सर्व लोक गेले समाजाचे. शेख साहब काय म्हणतो, अरे शेख सत्ता के आगे शांतना चलता नहीं, तू भाऊ के पास जाओ, भाऊ घर को है, उनको मिल लो. त्या पवन राखाला सांगितलं तू भाऊकडे जा, भाऊला भेटून घे, तुझ्या बायकोला 1 मिनिटात सोडतो. पवन राखा सांगितलं मी पण जाणार नाही, मी भेटणार नाही. मग आमच्या संघाचे काही पदाधिकारी ज्येष्ठ लोक, ईश्वरशेठ कोठारी, तेव्हा आमचे सुरेशचंद मोतीराम ललवानी जिवंत होते ते, आणि अजून ज्येष्ठ लोक आमच्या संघाचे त्यांच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं की बाबा भाऊ जाऊ द्या. ते पवन राखाची आज महावीर क्या सवेरे तक छुटेगा नहीं, उसको मैं सड़ा दूंगा जेल में. काय त्या बाईने काय गुन्हा केला होता? काहीच गुन्हा नव्हता. त्या बाईने सुरेशदाजींबद्दल संस्थेतून कर्ज घेतलं होतं, ते तिच्या नावात तिच्या माणसाने घेतलं होतं. ते कर्ज पूर्ण भरून टाकलेलं होतं. त्या नीलचा दाखला होता, त्याला कोणत्याही पद्धतीने अटकू शकत नव्हते. पण जो सत्तेचा माज असतो
आणि ते अधिकारी वर्ग त्या डीडीआरला खोटं सांगायचं, टाक गुन्हागरी, त्या डीडीआरला दादागिरी करून धमकून जो रजिस्ट्रार होता आपला काय त्याला ते पतसंस्थेत जो आला तो ऑडिटर, त्या ऑडिटरला सांगितलं यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल कर, आणि त्या बाईला त्याने महाविजयंती नीच राजकारण नाही तर कोणचं राजकारण आहे. शंकर पैलवान आमचा तो पोल पडला, ते सांगितलं बा हा पोल पडला 2 दिवसा पहिले पोल बसवला आणि 2 दिवसात पडला तर हा विकास आहे का? हलक्या क्वालिटीचे पोल आणून तुम्ही बसवले, ते पडले निसते हवेला पोल पडतो खालती, हा बदलले का त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. म्हणजे तुम्ही जे म्हणताय की बा हे याच्यावर करत नाही त्याच्यावर करत नाही. अनिल बोरा, तुम्हाला ताजं प्रकरण माहिती आहे अनिल बोराचं त्याच्या शाळेत तो ग्राउंड तयार करत होता जेसीबीच्या साहाय्याने, त्याने परवानगी घेतलेली, त्याच्या कंपाऊंड मध्ये ग्राउंड तयार करत होता, त्याच्यावर बोगस रॉयल्टीचा गुन्हा दाखल केला तहसीलदारांना सांगून. तहसीलदार म्हणत की मला ही गोष्ट पटत नाहीये, मला नाही लागलं आम्ही आता आम्हाला तुम्हाला तिथे जावं लागेल म्हणून. तो अनिल बोरा त्याच्या मुलाला, त्याला अनिल बोरावर गुन्हा दाखल झाला, त्याला जेलमध्ये टाकला, पण मान्य करतो त्याच्या मुलालाही जेलमध्ये टाकलं आणि त्या प्यायला म्हणतात की त्याला अंडरग्राऊंडवर बसव रात्रभर. हे तुमची नीती आहे? हे राजकारण म्हणजे तत्वाच आहे का नीच आहे? हे लोकांनी ठरवावं आहे. मी जामनेच्या लोकांना आवाहन करतोय, हे जर तुम्हाला सर्व वाटत असेल ते ठरवा, एकदा मतदान करताना विचार करा, ह्या सर्व गोष्टींचा विचार करा. सुरेश दाढीवाल त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला, त्यांना पोलीस स्टेशनला शेख घेऊन गेला, शेख त्यांना म्हणतो तुमको सत्ता के आगे कुछ करते नहीं आएगा, हा त्यांना म्हणतो उसको अंडरपॅन्ट बैठा, कपडे काढ, त्याचे कपडे काढायला होते, त्याला अंडरपॅन्टवर बसवलं. हे कोणतं राजकारण आहे? अरे ज्याच्या बापानं आपल्याला सपोर्ट करून सरपंच केलं, अरे ते बाकडा कंपनी त्यासाठी झटझट झटली, तो ईश्वर बाबूजी जयंतीचा आमच्या काकाचा गेम केला, आमच्या काकाकडनं मी 1 लाखाला 10 लाख जिंकलो शरीर, त्याचा माणसाने गेम केला, तुला निवडून आणलं ह्याच्यासाठी की सुरेश झालेला अंडरग्राऊंड मध्ये बसण्यासाठी. हे नीच राजकारण, ह्याच्यापेक्षा काय राजकारण नीच असू शकतं? अजून नीच तिथे काय करता आलं नाही पौडच्या 8 लोकांसाठी, पण तिथे ते मुलं शिकायला पाहिजे, तिथले मुलं ते शिकले तर मग नाचतील कशी काय बँड मध्ये माझ्यामध्ये. हा त्यांचा विषय काय की बहुत तिथे ते संस्था अशीच पडली खरगटी पौडची, आणि ह्या संस्थेचा कस काय तुम्ही विकास केला? हे पैसे कुठून आणले? सीआरएस फंडाचे पैसे असतील, कुठले पैसे असतील आणले असतील, परंतु ह्या संस्थेचा विकास होऊ शकला 15 वर्षात, पण 25 वर्षात त्या शिक्षण संस्था पुढे ज्ञानाचं काम म्हणते, ज्ञान देणारी संस्था आहे. तिथे लोकांचे मुलं शिकणार आहे, तिथे लोकांची मुलं तयार होणार आहेत. ज्ञान देणारी संस्था, ज्ञानगंगा, ते ज्ञानाची पंढरी, त्याचा तुम्हाला विचार नाही आला. आणि म्हणता मी विकास केला. पोळच्या लोक मला असेच मतं टाकणार आहे. पोळच्या सर्व 8 लोकांनी त्यांच्या भांगडी लावायच्या गावागावात. त्यांचं राजकारण असं की गावात 2 पॅनल उभे करायचे, दोन्ही पॅनलला मदत करायची, इकडनं याला 10 लाख द्यायचे, तिकडनं त्याला 10 लाख द्यायचे. तू भी लड़ मेरा टाइम हुआ की करे तेरे को 10 दिए थे ना, अब मेरा काम कर, तेरे को भी 10 दिए थे, मेरा काम करो. त्यांना त्यांची सायकोलॉजी आहे, पण ते ठीक आहे, ते कार्यकर्ते तुमच्या समोर असू शकतात, ते मतदार नसतात. ते पोळची जनता सुज्ञ आहे, तो हटकर समाज सुज्ञ आहे, त्यांना माहिती आहे की हे कसं पद्धतीने फसवत आहे, कशा पद्धतीने लोकांना पार्टीत प्रवेश देत आहे. तर त्याच्यामुळे माझं विनंती आहे प्रत्येकाला की मी जर हे खोटं बोलत असेल तर कोणीही त्याच्यावर इम्प्लिमेंट करू नये. त्यांनी माझं हे मान्य आहे त्यांना, मी जर खोटं बोलत असेल त्याचा विचार करावा, पण जर मी सत्य बोलत असेल तर माझं त्या जनतेला आव्हान आहे, पोळच्या जनतेला याचा विचार करावा की हे काय चालू आहे. की ज्ञानगंगा शाळा 15 वर्षात बनवू शकते आणि आरटीलेल्या शाळा 25 वर्षात बनवू शकत नाही. तिथे उखंड पडलेले असतात सर्व बाहेर. मित्र, त्याचप्रमाणे तुम्हाला सांगतो की आता हे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलतात प्रत्येक वेळेस की मी भ्रष्टाचारी नाही. पहिली गोष्ट, तुम्ही एक सर्वसामान्य शिक्षणाची मुलं हे तुम्ही कबूल करत होते की मी सर्वसामान्य शिक्षकाचा मुलगा आहे. मग तुमच्याकडे इतकी हजारो कोटीची संपत्ती कशी काय आली? एक गाडी 2 कोटीची, 2.5 कोटीची, तुमच्या 400-500 एकर जमीन, हे सर्व वेगवेगळ्या नावावर कार्यकर्त्याच्या नावावर जमीन घेतल्या. मग हे कुठून आल्या? तुम्ही सर्वसामान्य भ्रष्टाचार केला ना, मग इतकं होऊ शकतं का असं 20 वर्षात? का इतकं माणूस एवढा अब्जो दिसू शकतो? हे कसं काय झालं? तुम्ही याचं उत्तर द्या पहिली गोष्ट आम्हाला. त्याच्यानंतर सांगतो मित्रो, हे म्हणता की BH4चा तुम्ही मुद्दा काढला मागे. तिथे BH4 मध्ये मी 1 एकर सुद्धा जमीन घेतलेली नाही. जामनेर इथलं शेत आहे, दिनकर पाटलाचं शेत होते, दिनकर रामदासवाडी, ते BH4 पतसंस्थेने विकत घेतलं होतं. त्यांच्याकडून BH4 पतसंस्थेने तिथे हे करणार होते, तिथे ते BH4 पतसंस्थेमध्ये तिथे ते BH4 वाले मॉल करणार होते. पण ठीक आहे, शेतकरी मॉल करणार होते, यांचं झालं नाही. ती BH4 संस्थेची जमीन जेव्हा तिची किंमत 100 कोटी होती, तुम्ही 2.25 कोटी रुपयात जमीन विकत घेता. कोणाच्या नावावर घेतली? भन्साळी, फत्तेपूरचे भन्साळी कोण आहे? माझे सभापती पंचायत समिती कोणत्या पार्टीचे? ते भाजपचे आहे की नाही आहे? भाजपचे आहे.
मग भाजपच्या पंचायत समिती सदस्याच्या नावावरती जमीन घेतली, म्हणजे त्यांच्या देराच्या नावावरती, जेठाच्या नावावर पुण्याला त्यांचे जेठ राहतात त्यांच्या नावावरती जमीन घेतली. ती जमीन नंतर यांनी यांच्या स्वतःच्या मिसेसच्या यांच्या नावावर पलटून घेतली. त्याने ती जमीन घेतली होती 1,70,00,000 भन्साळीने, आणि 3.5 वर्षानंतर यांना 1,75,00,000 दिली, म्हणजे फक्त 5 लाख रुपये वाढवून दिली. आज तुम्ही सांगा, ती जमीन जर 1,70,00,000 तुम्ही घेतली, 3.5 वर्षाचं व्याज होतं 1,70,00,000, 1 कोटी रुपये व्याज होतं, मग त्याला ती जमीन 2,70,000ला पडली आणि यांना ती जमीन त्यांनी 1,75,000ला दिली. किती फसवताय, किती लोकांना धुळपेक करताय, किती त्यांच्या डोक्यात तुम्ही विचार टाकताय. याला स्वतः आत्मपरीक्षण करावं की आपण काय करतोय, आपण कोणत्या मार्गी जातोय. हे काहीच नाही, फक्त मी भ्रष्टाचार करत नाही, या फुकटाच्या लोकांचे डोळे झाक करायची. लोक बोलू शकत नाही बिचारे, सर्वसामान्य माणसं. सारख्या माणसाने मी विचार केलेला, मला बोलायचं सर्व गोष्टीवर. मी खोटं बसलं असेल, माझ्याकडे हे सर्व प्रूफ आहे, तुम्ही प्रूफ मागू शकता. आता ते म्हणतात जामनेरमध्ये मी डोम केले, ते डोमला विकास मानताय. जामनेरमध्ये 80 ओपन स्पेस आहे. तुम्ही सर्व पत्रकार मित्र जामनेरचेच आहे, मला तुम्हाला सांगायचं आहे. त्या 80च्या 80 डोमचं तुम्ही जाऊन अवलोकन करा. तिथे 2 घरांनी 4 घरांनी तिथे पण डोम तयार झाला 5,000 फुटाचा. प्रत्येक डोमचं टेंडर हे प्रशांत महाजन यांच्या नावावर किंवा त्यांच्या मर्जीतल्या लोकांच्या नावावर आहे. ते बी विशिष्ट समाजाच्या लोकांच्या नावावर आहे ते टेंडर डोम बांधण्याचे. त्या डोम बांधायला 1 कोटीचं कोटेशन आहे. कोणत्या डोमला 90 लाखाचं आहे, कोणत्या डोमला 80 लाखाचं आहे, कोणत्या डोमला 50 लाखाचं आहे. ते डोम अर्ध्या पैशात बनतात. फक्त 40 लाखांनी तुम्हाला सर्व डोम बनवून दाखवतो. तिच्यात मलिदा भेटतो आणि परत त्या कॉलनीला सांगता की कॉलनीमध्ये डोम बांधला म्हणजे त्या कॉलनीचा विकास झाला का. ते म्हणतात रस्ते बनवले, गटरा बनवले. अरे हे घरपट्टी भरताय सर्व लोक, घरपट्टी भरताय, नळपट्टी भरताय, बगीच्याचा टॅक्स भरताय, सोमबर्डीचा टॅक्स भरताय, मंदिराचा टॅक्स भरताय. सर्वचा टॅक्स तुम्ही त्यांच्या मागे लावून दिले. साफसफाईचा टॅक्स त्यांच्या मागे लावला. हे सर्व टॅक्स भरताय, तर तुम्ही ते इतके करोड रुपयांना, अब्ज रुपयांना तुमच्याकडे टॅक्सचे पैसे येत आहे. तुम्ही काय ते रस्ते गटरी त्यांच्यावर उपकार करता का. कोणी नगराध्यक्ष असल्याचं हे काम आहे, रस्ते बनवणं आणि गटरी बनवणं किंवा हे जे चालू आहे हे करणं, हे प्रत्येक ह्याचं काम आहे. ते म्हणतात मी सोमबर्डीचं हे केलं. ते तुम्ही पाहून घ्या, मागच्या मी जेव्हा नगराध्यक्ष होत्या का, मी 6 कोटी वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून सोमबर्डीसाठी टाकले होते. मी हे खोटं बोलत नाही, हे सर्व सत्य माझ्यावर प्रूफ आहे सर्व आहे. पण तुम्ही किती दिवस लोकांची दिशाभूल करता, कशा पद्धतीने दिशाभूल करता, याचं आत्मपरीक्षण करा. किती दिवस तुम्ही लोकांना. आता रोजंदारी कर्मचाऱ्याचा प्रश्न आहे. नगरपालिकेमध्ये रोजंदारी कर्मचाऱ्याचा 550 रुपये रोजने टेंडर दिलेलं आहे. काय रोजाने एका कर्मचाऱ्याला 500. तुम्ही जाऊन तिथे माहितीच्या अधिकारी माहिती काढा की रोजंदारी कर्मचाऱ्यांचं टेंडर किती पैशाचं आहे. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. 500 ते 550 रुपयापर्यंत 550 रुपयाचं त्यांनी टेंडर काढलं रोजंदारी कर्मचाऱ्याचं. आणि मी त्या प्रत्येक कर्मचाऱ्याला, कोणी म्हणतात 250 रुपये भेटता माले, ते सफाईवाले रोजंदारी, कोणी भेटता मला 300 रुपये भेटता, कोणी म्हणतो मला 200 रुपयेच भेटता. अरे हे काय. आणि ते लोकांचे पैसे ते गटर साफ करणाऱ्याचे, आणि त्यांचे 550 त्याच्या नावाकडले ते 550 द्या ना. त्यांना विचारायला तुम्ही केलं काय मागणी घालताय, त्यांचं कशाने ते गटर काढणार आहे. अरे मी होतो त्यांना विचारा सर्व सफाई कामगारांना, त्यांचे पैसे 80 रुपये रोज, मी त्यांना डायरेक्ट 180 रुपये रोज करून दिला होता. 200 रुपये रोज जे टेंडर आहे त्याचे ते पुढे पैसे तुम्ही घेऊन जा. हे इतके 550 यांच्या नावावर काढायचे, त्या लोकांना 250 300 द्यायचे, 350 द्यायचे. 300च्या वरती कोणाला देत नाही. 250 300 200, 250 300 200. मग हा मलिदा वरचा पैसा जातो कोणाच्या घरात जातो, फक्त श्रीराम महाजन. तो ते पैसे घेतो आणि त्या लोकांना असे पैसे वाटतात. त्या 200 रुपयाचे काही लोकांना घर बसल्या पैसे देतात. तुम्ही द्या, आम्हाला आनंद आहे. ज्याच्या घरात जात असेल पैसा तर मुळीच घोडपे सरांना मतदान करू नका. पण मी सांगितलेल्या गोष्टी जर खरी असतील तर तुम्ही मतदान करताना आपल्या सतत विवेक बुद्धीला जागृत होऊन आपण मतदान करावं हीच विनंती करून माझे 2 शब्द सांगतो. तुम्ही सर्व इथे आलात. माझी पत्रकार परिषद म्हणून तुमचे आभार व्यक्त करतो आणि माझी पत्रकार परिषद संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.